आता तरी पुढे हाची उपदेश नका करून आयुष्याचा सकलाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. प्रस्तुत रक्तप्रसंगी तू आई वडिलांच्या सेवेकरता निवडून घेतलेला अभंग ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत व तुम्हा आम्हा सर्वांचे भगवंत देहू निवासी सुप्रसिद्ध साधू ज्यांनी चैतन्य महाराजांकडून बोध घेतला व त्यांचा त्यांनी उद्धार करून घेतला असे असणारे देहू सुप्रसिद्ध तुकाराम तुकाराम
आहे विठ्ठल विठ्ठल. माईबाप सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आजचा परिहार द्यायचा तो असा. आज हरिभक्त पारायण कैलासवासी विठ्ठल श्रीपती कदम आज यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्या निमित्ताने मला ही सेवा करण्याचा योग आला आणि तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं या दर्शन पाहिलं घडलं. विठ्ठल माईबाप ही सेवा मला ज्याच्यामुळं घडते, ही सेवा ज्यांनी मला दिली. मला नीताताईंचा फोन आला, मला बोलल्या सेवा आहे. म्हणजे बघू जमलं का म्हणलं रविवारच्या आधी ते देऊ म्हणलं. त्यांनाही माहित नव्हतं रविवार येणार आहे, मलाही माहित नव्हतं रविवार येणार आहे. परंतु देवाच्या कृपेने रविवार आला आणि त्यांनी माझं कीर्तन ठेवलं आणि तुमच्यासारख्या भाग्यवंतांचं मला दर्शन घडलं. मी भाग्यवान. आजचं आयोजन नियोजन खूप सुंदर आहे माहिती. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही थकलेले असाल ना तर तुम्हाला हे सगळं बघून तुम्हाला उत्साह येईल असं आयोजन आहे. आजचे गायनाचार्य असतील ते कीर्तनाला आले, त्यांचे मनापासून व तसेच आपले अकवाजवाले दादा असतील व त्यांचे सर्व संस्थेतले हे विद्यार्थी असतील, वारकरी असतील, हे आज सुंदर अशा प्रकारे पोशाखमध्ये टाळ घेऊन पावलं खेळतात. त्यांचे मनापासून धन्यवाद. व तसेच लांब लांबून आलेले माझे साधक मंडळी असतील, मला ही कीर्तनाची सेवा दिली ते आमचे नीताई असतील, तसेच आपले रुपालीताई असतील, सीमाताई असतील, सगळे काही साधक वर्ग आहेत. व तुम्हा सर्वांच्या मी नतमस्तक होते व माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. माईबाप आज 1 वर्ष झालं बाबा आपल्यातून निघून गेले, बरोबर ना? आज 1 वर्ष झालं बाबा आपल्यातून नाहीच झाले. मग ते नाहीच का? ते नाहीच का? ते आहेत. आज सुद्धा ते इथेच बसले आहेत ते, पण ते दिसतात का? ते कुणालाच दिसत नाही. प्रत्येकाला हा देह सोडावा लागतो, प्रत्येकाला इथून जावं लागतं. तसेच आज 1 वर्ष झाले आपले हे बाबा गेले. ते बाबा आहेत, ते कुठेही जात नाही. फक्त हा जो देह आहे तो जात असतो. आत्मा हा अमर आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला उपदेश करतात. काय करतात? आता तरी पुढे, म्हणजे ह्या पाठी तुम्ही जेही काय केलं, ह्या पाठी आपण काय केलं? झोपा काढल्या, जेवण केले, नुसतं ताट पुढं आलं, खाल्लं, आतापर्यंत केलं. परंतु यापुढे तुकाराम महाराज आपल्याला उपदेश करतात. आता तरी पुढे, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकलांच्या पाया माझे दंडवत. मनुष्य देह हा एकदाच भेटतो, मनुष्यालाच का कळतो? आयोजन नियोजन कोणा करताय? कुत्रे आणि मांजर करताय का? त्यांना का कळत नाही? बुद्धी नावाचा एलिमेंट त्यांना दिलेलं नाही. माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय 4थ्या अध्यायात सांगतात, देख मनुष्य जात सकळ, अरे स्वभावताच वजनशील झाले ऐशी केवळ माझ्या ठाई. परंतु काय झालं? ज्ञाने विनाशिले, अरे बुद्धी वेदासी आले. परंतु काय झालं? ज्ञानाने ते नसले. परंतु हा देह आपल्याला एकदाच भेटतो. म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, आता तरी पुढे, आता तरी पुढे हाची उपदेश. कोणता उपदेश? अरे नका करू नाश आयुष्याचा.
वेळ आहे माईबाप, वेळ ही कोणासाठी थांबते का? तुमच्यासाठी थांबणारे का इथं बसलेली मंडळी? ज्याच्यासाठी थांबणार असेल त्यांनी हात वरती करा. थांबणारे का? वेळ ही कोणासाठी थांबत नाही. जशी वेळ ही कोणासाठी थांबत नाही, वेळ ही प्रत्येकावर येते. प्रत्येकाला इथून जावं लागतं. विठ्ठला विठ्ठला. म्हणून माईबाप तुकाराम महाराज आपल्याला उपदेश करतात. परंतु आज मी तो राहून विनंती करते, माझा उपदेश मी तुम्हाला करू शकत नाही, कारण मी तेवढी ज्ञानी नाही, मी तेवढी वयाने नाही. मी वयाने तुमच्यापेक्षा फार छोटी आहे, ज्ञानाने फार छोटी आहे. परंतु आज मी तो उभा आहे कारण सूर्यासमोर काजवाईचा सकाळ उजेड पडेल, सूर्यासमोर काजवाईचा सकाळ उजेड पडेल. परंतु सद्गुरू अमृतदादांचे स्मरण करून मी ते उभा आहे. मी जेही काय बोलेल ते माझ्या सद्गुरू दादांच्या कृपाशीर्वादाने बोलेल. विठ्ठल विठ्ठल. हा मनुष्य देह आपल्याला एकदाच भेटतो, म्हणून आपल्याला या जन्मात येऊन करायचं काय? आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. ओ सकलांच्या पाया माझे दंडवत. अरे मी दंडवत करून सांगतोय. कोण? तो तुकाराम महाराज करतात. तुकाराम महाराज आपल्याला उपदेश करतात. माईबाप उपदेश करणारा माणूस त्या पात्रतेचा असला पाहिजे, त्या ॲबिलिटीचा तो माणूस असला पाहिजे. बरोबर आहे ना? मला जर एखाद्या विद्यार्थ्याला जर शिकवायचं असेल तर ते ज्ञान माझ्याकडे पाहिजे, तेव्हा मी कोणाला उपदेश देऊ शकते. परंतु मी तुम्हाला उपदेश देत नाही, परंतु मी विनंती करते माझ्या सद्गुरूच्या कृपेने. विठ्ठल विठ्ठल. या मनुष्य देहामध्ये येऊन हित ते करावे, देवाचे चिंतन करून या मन एक व्हावे. का भोजनाचं चिंतन करायला सांगितलं का आपलं चिंतन करायला सांगितलं? हित ते करावे, देवाचे चिंतन करून या मन एक व्हावे. एक भाव करायला सांगितलं. आपला कसं होतो? आपण एक भाव करत नाही. आपण आपला एक भाव हा होत, परंतु देवाला भाव पाहिजे. देव हा भावाचा भुकेला आहे आणि त्यालाचा दुष्काळ आहे माईबाप. देव भावाचा आजी दुष्काळ, त्यालाचा दुष्काळ पडलाय. हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एक व्हावे. तुका मने हित, ह्याच्यातच तुमचं हित आहे. हे जर नाही केलं तर मग व्यर्थ. मग जन्माला येऊन काही सार्थकच केलं नाही तुम्ही. जन्माला यायचं कशाकरिता? आपण करतोय काय? आपल्याला करायचंय काय? पाणी ज्याप्रमाणे येतं, किती त्याचे अडथळे आले तरी ते पाणी परत जातं, त्याप्रमाणे आपलं जीवन राहायचं. विठ्ठल विठ्ठल. ज्याप्रमाणे पाणी आहे माईबाप, समुद्र आहे. समुद्र हा किती त्याच्यामध्ये दगड आले, गोंडे आले तरी तो कसा जातो? वाहत जातो. तसं आपल्याला वाहत राहायचंय, परंतु त्याला कधी ना कधीतरी जावंच लागतं. तसं आपलंय. आपण कुठून आलो? आलासी कोठोनिया, अरे जशी कोणारे टाय गरदार तुझं नाहे, अवघी लटकीच माया. आपण आलोय कुठून, जायचंय कुठं? तुकाराम महाराज आपल्याला उपदेश करतात. यापुढे आधी आपण काही केलं ते जाऊ द्या, परंतु आता ते उपदेश करतात आणि ह्यातच तुमचं हित आहे हे तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगातून भावार्थ सांगतात. विठ्ठल विठ्ठल. एखादा प्रवासी प्रवास करत असताना एका झाडाखाली बसला. एखादा प्रवासी प्रवास करत असताना झाडाखाली बसला. उन्हातानाची वेळ आहे, झाडाखाली बसला. संध्याकाळ झाली तरी तो उठाना देतो. त्याचा प्रवास होईल का? त्याचा प्रवास होईल काही? त्याचा प्रवास होणार का? होईल त्याचा प्रवास? होणार नाही. त्याला काय करावं लागल? उठून त्याला पुढे जावं लागल. बरोबर आहे ना? उठून त्याला पुढे प्रवास करावा लागल. ज्याप्रमाणे त्याला जावं लागतं त्याप्रमाणे
ह्या देहातून आपल्याला कधी ना कधीतरी परत जावं लागतं. विठाला माईबाप आयोजन नियोजन हे फक्त तुमच्या करत आहे, तुमच्या आणि माझ्या करत आहे. तुम्हाला कळालं तर मला कळलं, मला कळालं तर तुम्हाला कळलं. माईबाप कसं असतं, शिकवताना जर पोरांचं लक्ष नसेल तर कसं होतं शिक्षकाला, तसं असतं. म्हणून माझे माऊली मावैश्य ज्ञानोबर आहे 9व्या अध्यायामध्ये म्हणतात, तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. ते काय म्हणतात, अवधान द्या आणि त्या सुखाला तुम्ही पात्र झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अंतरंगाचे कान उघडे करा आणि बाह्य रंगाचे कान बंद करा. विठ्ठल विठ्ठल. एखादा प्रवासी प्रवास करत असताना उन्हातानाची वेळ झाली, एका झाडाखाली बसला, त्याप्रमाणे त्याला जसं पुढे जावं लागतं तसा हा देह जात असतो, परंतु आत्मा हा अमर आहे. प्रत्येकाला इथून जावं लागतं. ज्याप्रमाणे पक्षी येतात, खातात आणि उडून जातात. पक्षी अंगाने उतरती ते काय गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी जबबरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला, तैसे असावे संसारी जबबरी प्राचीनाची दोरी. काय सांगितलं, ज्याप्रमाणे पक्षी येतात, चारा टाकला, खातात आणि उडून जातात. अहो राम प्रभूजी आले आणि गेले, कृष्ण परमात्मा आले आणि गेले, कोण राहिलं का? अहो सगळ्यांना जावं लागतं. माझे साधू संत सांगतात काय, देह जाईल जाईल म्हणून त्यांच्यासाठी ते आहेत म्हणून मी आहे. ते जर नसते तर मग किती वरडा काय उपयोग. म्हणून त्यांची मनापासून देह जाईल जाईल याची काळोबा खाईल. पुढे काय म्हणतात तो, का रे नाव मजसे दगडा कैसा हत्ती घोडेवाडा. अरे कोणता वाडा घेऊन बसलायस तू राजा. अरे या वाड्यामधून भले भले निघून गेले. आजा गेला पंजा गेला बाप वसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला.
उठा उठा जागा पाठी भयाले मोठे पंढरी वाचून तुझ्या भावनाही मोठे. अहो आता तरी जागा तरी आपण जागतो म्हणजे आपलं जागणं कसं आहे, झोपेतून उठलं आणि जागलं. झोपेतून उठलो आणि उठलो आपल्याला वाटतं आपण जागे जागो. आपल्याला काय वाटतं, रात्री झोपलो आपण आणि सकाळी उठतो तर आपल्याला काय वाटतं, आपण जागे होतो झोपेतून. असं आहे का? अहो जागे व्हा म्हणजे काय व्हा. आता तरी पुढे हाची उपदेश, मग उपदेश कोणताय, नका करू नाश. त्याच्यातून जागे व्हा म्हणतात आणि आपण कुठून जागे होतो, झोपेतून. तरी आपल्याला कळत आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. उठा उठा साधू संत, साधा फुले हित, गेला गेला हा नरदेह मग कैचा भगवंत. अहो याच देहामध्ये कळू शकतं, इतर देहामध्ये कळत. याच देही गाडे देवाचे भजन, याच देही गाडे देवाचे भजन. कशाचं भजन? आवाज येत नाही मला. लक्ष आहे का? झोपले पाठी आहे का? लक्ष भूक लागली नाही ना? तसं नाही मग आवाज येत नाही तुमचा. खाल्ल्यासारखं बोला ना जरा. कशाचं भजन बोलले? देवाचं भजन. याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कुठे. मग ज्ञान म्हणजे कोणते? ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आठी आणावे तरी संता यात जावे सर्वस्वेसे. ते ज्ञान जर का प्राप्त करून घ्यावं असं जर का वाटत असेल, अहो सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे आपणाला. विश्व व्यापक ज्ञान होले जरदया चार दैगे सीताले त्याची क्षमता विशेष बोले विशेष काही. माईबाप सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे. मोराच्या अंगावरती पिसे असतात, प्रत्येक पिसावरती डोळा असतो, परंतु ते डोळे कसे असतात? दृष्टीहीन असतात. ज्याप्रमाणे आपल्याला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, पैसा कसा कमवावा त्याचं ज्ञान आहे, प्रॉफिट लॉस हा धंद्यामध्ये मोठं होतं त्याचा आपल्याला ज्ञान आहे, शेतामध्ये काय टाकायला पाहिजे तेव्हा ते आपल्याला धीर त्याचं ज्ञान आहे, सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, गावं कसं त्याचं ज्ञान आहे, कीर्तन कसं करावं त्याचं ज्ञान आहे, पाऊलं कशी खेळावी त्याचं ज्ञान आहे, पकवाज कसा वाजवावा त्याचं ज्ञान आहे, सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे आपल्याला. परंतु जर का त्या आत्म्याचं ज्ञान नसेल,
त्या आत्मरामाचं जर का ज्ञान नसल, त्या नामाचं जर का तुम्हाला ज्ञान नसल तर व्यर्थ आहे. मी सांगते ना, अहो मी सांगतच नाही. अजे माऊली वैष्णव ज्ञानोबराय 9व्या अध्यायामध्ये सांगतात. 9व्या अध्यायामध्ये ते सांगतात, मोरांगी अशेषे पिसते असती डोळसे परी एकलही दृष्टी नसे तैसे ते गा. त्यांच्या अंगावरती पिसे असतात परंतु ते दृष्टीहीन असतात. तसं त्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान, परंतु नामाविना व्यर्थ. नाम जर का घेतलं तर ज्ञान होतं. ज्ञान जर का झालं तर आपल्याला देव कळतो, आणि देव जर का कळला तर अवस्था निर्माण होते, आणि अवस्था निर्माण झाली की सुख वाटू लागतं. विठ्ठल विठ्ठल प्राप्त करून घ्यायचं असेल तर एकमेव मार्ग म्हणजे सत्य. एकमेव मार्ग म्हणजे ते ज्ञान आहे. ज्याप्रमाणे संत गेले, ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गानेच आपल्याला जायचं आहे. कारण का मार्ग दावून गेले आधी, त्या साधू संतांनी जो मार्ग सांगितला. मायोग इथं आपण कीर्तन करीत आलो का नाही? कीर्तनाकडे लक्ष असावं ना का बोलण्याकडे? तुमच्यासाठी कीर्तन आहे का नाही का माझ्यासाठी? मला तर सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, परंतु माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं की अरे तुला जो निरोप कळालाय तू दुसऱ्याला सांग, म्हणून हे सांगण्याकरिता हे कीर्तन आहे. म्हणून लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल ज्या मार्गाने साधू संत गेले त्या मार्गाने तुम्हा आम्हाला जायचं आहे. त्यांच्या मार्गाने जर का गेलं, गुरु दाविल्या वाटा योनी विवेक तीर्थ तठा दोन्ही मळगटा बुद्धीचा तेने. बुद्धीचा मळ जर का काढायचा असेल, ज्याप्रमाणे आपल्या घरात कचरा होतो ना, प्रत्येकाच्या घरात कचरा होतो, मग आपण काय करतो? झाडू मारतो, आणि झाडूनही तो कचरा काय करतो? तो बाजूला करून टाकतो, घरातून बाहेर काढून टाकतो. त्याप्रमाणे आपल्या या देहामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि अहंकार हे विकार भरलेले आहेत, हे विकार साठलेले आहेत. त्याला जर का बाजूला काढायचं असेल तर गुरु दाविल्या वाटा योनी विवेक तीर्थ तटा आणि दोन्ही मळगटा बुद्धीचा तेने. गुरु काय करतो? गुरु हे काय करतात तर आपल्या तो बुद्धीचा मळ काढून टाकतात. आणि एकदा जर का बुद्धीचा मळ निघाला की आत्मज्ञान हे तिथंच आहे ह्याची जाणीव होते. विठ्ठल विठ्ठल गुरु ते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शने समाधानार्थी जेथे. गुरु आहे तिथं ज्ञान हे आहे, ज्ञान आहे तिथं आत्मज्ञान हे होणारच आहे. परंतु काय करावं लागल? काय करावं लागल त्याच्यासाठी? तुकाराम महाराज म्हणून आपल्याला सांगतात, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकलांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध कर. काय करा? चित्त शुद्ध करा. चित्त आपलं होतं का चित्त शुद्ध? माझ्या गोपिकांचं झालं, माझ्या श्रीकृष्णांनी त्यांचं चित्त चोरलं. हरीने माझे हरिले चित्त, चित्त हरीने माझे हरिले
घरी जर का नाही गेला तर कसं होईल? नाही ते लोक बोलतील. त्यांना माईबाप दर्शन झालं. लाली मेरे लाल की चित्त देखू तित लाल. अरे लाली मेरे लाल की चित्त देखू तित लाल. अरे लाली देखने में गई मैं भी हो गई लाल. लाली देखने में गई मैं भी हो गई लाल. ही त्यांची अवस्था होती. माझी गोपिकांची ही अवस्था होती. म्हणजे जिकडं बघतोय तिकडं त्यांची लाल दिसतोय, जिकडं बघतोय तिकडं त्यांचा कृष्ण दिसतोय. कारण का? त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी खरा श्रीकृष्ण हा कोठे आहे, खरा काना कोठे आहे, खरा लाल कोठे आहे त्यांनी ओळखून घेतला. ते श्रीकृष्णांना शरण गेले, मनोभावे शरण गेले, चित्त शुद्ध केलं. चित्त शुद्ध करून ते शरण गेले, म्हणून देवाने त्यांना आपलास केलं. आपण काय करतो? आपल्या मनामध्ये ठेवतो सगळ्या काही गोष्टी. आपण स्वतः करता मागतो. आपण स्वार्थी होतो. पहिलं सांगायला गेले आपण स्वार्थी होतो, स्वतःच करता मागतो. देवा करता जो मागतो तो श्रेष्ठ आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये प्रतिपादन करतात. I
शुद्ध करा. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, उपदेश देतात. बाबा रे, हा देव आपल्याला एकदाच भेटतो आणि एकदा जर का हातातली वेळ जर का निघून गेली तर विचार करता येत नाही. विचार हा कधी करता येतो? विचार हा कधी करता येतो? जोपर्यंत हातात वेळ आहे तोपर्यंत विचार करता येतो. हातातही जर का एकदा वेळ गेली की विचार करता येतो का? म्हणून हातात वेळ आहे तोपर्यंत विचार करा. आपण आलोय कुठून, आपल्याला जायचंय कुठं हे आपल्याला माहिती पाहिजे. मी सुरुवातीलाच बोलून गेले, आपण आलो कुठून? आलासी कोठोनिया, आपल्याला जायचंय कुठं? अरे आपलं कुणी नाही, घरदार तुझा हे अवघी लटकीच माया. त्याप्रमाणे पाठीमाग आहोत, पुढे आपल्याला मृगजळ दिसतंय, परंतु तिथं गेल्यावर जसं मृगजळ दिसत नाही. स्वप्नातले तुमचे विचार खरे होतात का? स्वप्न कधी खरं होतं का? स्वप्न कधी खरं होतं का? आपण झोपीत जो विचार करतो, स्वप्नात ज्या गोष्टी येतात त्या पूर्ण होतात का? त्या कधीच पूर्ण होत नाही. त्याच संगतिका असतात, त्या जसं कधीही पूर्ण होत नाही, त्या जशा खोट्या असतात. त्याप्रमाणे हा संसार खोटा आहे. परंतु या संसारामध्ये सगळ्यांनी राहिलं. हा संसार सगळ्यांनी केला, तो बंद केला का कुणी? तो केला नाही असं कुणीच नाही. सगळ्या संतांनी संसार केला. परंतु संसारामध्ये राहत असताना मग तुम्ही मला प्रश्न करणार काय, की आम्ही संसारामध्ये राहायचं का नुसतं परमार्थच करायचा? सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू? सांगा मी काय करू, मी भक्ती करू का माझं पोट भरू? सांगा तर मी काय करू? तेव्हा देव म्हणतात संसारी असावे, अरे असुनी नसावे. कीर्तन करावे, भजन करावे वेळोवेळा. मग भजन कोणतं? टाळ वाजवणं, मृदुंग वाजवणं, भजन करणं, टाळ कुठणं, त्याला भजन म्हणतात का? श्वासाने भजन करा गड्या, श्वासाने करा भजन, श्वासाने करा भजन गड्या, श्वासाने करा भजन. नाही तर वाया जाईल जन्म. आज जन्म व्हायला गेल्याशिवाय राहत नाही. ज्याला श्वासाची भक्ती कळत नाही, आणि भक्ती म्हणजेच श्वासागणित भक्ती करणे, तीच खरी भक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल पाणी आणि पाण्यावरची लाट वेगळी आहे का? पाणी आणि पाण्यावरची लाट जशी आहे तसं तू आणि मी एक आहे. या नाव भक्ती आहे. तसं तू आणि मी एक आहे. सुवर्णमणी सोनिया एक कल्लोळ जैसे पानिया, तैसा मज धनंजया शरण ये तू. आणि एकदा जर का अनन्य भावाने शरण गेलो, जो मज होय अनन्य शरण. अरे तयाचेच निवारी मी जन्म आणि मरण. इतरांचा ठेका घेतलाय का मी? जो मला शरण येईल त्याच, जे मला शरण येत नाही त्याच नाही. जो मज होय अनन्य शरण, जो मला अनन्य भावाने शरण येतो, जो मज होय अनन्य शरण, तयाचेच निवारी मी जन्म आणि मरण. आणि या लागे शरणागत शरण मीचे जन्माला येणं व मरण, या नाव संसार आहे. जन्माला यावं लागतं आणि यातून आपल्याला परत जावं लागतं. जीर्ण वस्त्रासाठीचे मग नूतन वेळीचे, तैसे देहांतरे ते स्वीकारीचे चैतन्य. ज्याप्रमाणे आपण एखादं वस्त्र परिधान करतो, ते खराब झाल्यावरती आपण ते वस्त्र काढून टाकतो आणि दुसरं परिधान करतो. त्याचप्रमाणे आपला हा देह जातो, परंतु आत्मा हा निघल्यावरती त्या दुसऱ्या देहामध्ये परिवर्तन होतो, प्रवेश घेतो. असा हा काय चक्र आहे. आपण शेवटच्या दिवशी आपलं काही चालत नाही. शेवटच्या दिवशी आपलं काही चालतं का? आपली जिथं वासना जाते, ज्याच्यामध्ये वासना जाते तिथं आपण
वासना वड्याळ गाय गड्यानो वासना वड्याळ गाय वासनेचा संग होय अंधकारी तरी तपवळी जन्म धरी जडभरत राजा हरणा गरवी गेला गाला लोक जन्म स्मरण निमाल्या तो मृग जन्म पावला देहांती श्रीकृष्ण जन्म स्मरण निमाल्या ऐक श्रीकृष्णाची झाला देहांते अंती अंतकाळी जे मती तिची प्राणी असे दानगती या लागे श्रीकृष्ण चित्ती अहोरात्र स्मरावे म्हणून त्या श्रीकृष्णाचं चिंतन आपल्याला करायचं आहे आणि जोपर्यंत त्या श्रीकृष्णाचं चिंतन करत नाही तोपर्यंत आपली भक्ती ही होणार नाहीये आपली भक्ती ही होत नसते जोपर्यंत आपण ही भक्ती करत नाही तोपर्यंत आपण देवाजवळ पोहोचू शकत नाही आणि जर का एकदा देवाला जर का आपल्याला भजायचं असेल तर एकमेव मार्ग म्हणजे सद्गुरू आहे म्हणून सद्गुरूला आपल्याला शरण जायचंय म्हणून आजच त्या भगवंताचं नाम घेऊ सगळ्यांनी हात वरती करायचाय सगळ्यांनी हात वरती करा सगळ्यांनी हात वरती करायचं एकाच पण खाली नको सगळ्यांनी करायचं वर त्या भगवंताचं आपण भजन करू विठोबा रखुमाई सकलाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका मने हित होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकलाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठला विठ्ठला मी फक्त तुमचे 15 मिनिटे घेतो ओनली 15 मिनिट्स फक्त इकडे लक्ष द्या सगळ्यांनी ऐका शांत बसा विचार करा कशाचा विचार करा खायचा त्याचं सांगितलं का अहो आपला अभंग कोणता तो तरी माहिती का आपल्याला आपण ह्याला बोलतोय त्याला बोलतोय कीर्तनाकडे लक्ष नाही काय आयोजन नियोजन आपल्याकडे करा
विचार करा मग, असा विचार आहे का? असा विचार असल्यावर आपण आपला दिवस चांगलाच गोड होईल. माईबाप शेवटचा दिवस जर का गोड व्हावा जर का असं वाटत असेल, शेवटचा दिवस हा माणसाचा कधी गोड होतो? पेढा खाल्लं गोड होतं का? पेढा खाल्लं गोड होतं का? गुलाबजामुन खाल्लं की गोड होतो का? जिलेबी खाल्ली म्हणून गोड होतो? कशाने गोड होतो? आपण आयुष्यामध्ये जीवन जगताना असं जगलं पाहिजे. आपण आयुष्यामध्ये जीवन जगताना असं जगलं पाहिजे. आपण ज्या वेळेस हा देह सोडू त्यावेळेस आपण चुक्याने सारं जग रडलं पाहिजे. आपण जीवन जगताना असं जगलं पाहिजे का 4 लोक आपल्यावरती थुकलं पाहिजे, बरं झालं बाई म्हातार मी असं पाहिजे का? जीवन जगताना असं जगा, जीवन हे सुखी जगा. केलेले कर्म हे सगळ्यांना कुणालाच चुकत नाही, ते कुणाच्याच बापाला चुकत नाही. चुकतात का? मी कीर्तनकार आहे म्हणून मला चुकणार आहेत का? केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले ऐसे किती कर्म, हे कर्म हे कुणालाच चुकत नाही. म्हणून कर्म चांगले करा. कर्म जर का चांगले केले तर आपलं काही होऊ शकतं, आपलं काही आपल्याला करता येऊ शकतं. म्हणून आपल्याला तुकाराम महाराज तो उपदेश करतात. 3ऱ्या चरणामध्ये ते सांगतात की ते करावे देवाचे चिंतन करून या मन एक भावे. देवाला भाव द्या, देवाला काहीच देऊ नका. बाकी तुमचा पैसा नको देवाला. पैसा काय करायचं? इथं सगळं सोडून जायचंय. जोपर्यंत आहे तोपर्यंत म्हणतो चप्पल माझी, पण घेऊन दाखव. आहे तोपर्यंत काय म्हणतो? कुणाची आहे? माझी आहे म्हणतो. नेता येते का? बरोबर नेता येत. अहो सगळं सोडून इथं जावं लागतं, सगळं सोडावं लागतं. म्हणून माझे संत सांगतात घे 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 हरिनाम घे. अरे माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडशील दाई दाई. या संसारा पायी, या संसारा पायी नरासारखा नरजन्म हा पुन्हा मिळायचा नाही. आता भेटलाय, पुढच्या जन्मामध्ये तुम्ही कोणते व्हाल काय मला माहित नाही. तुमची जशी वासना तुम्ही त्याच्यात. नरासारखा नरजन्म हा पुन्हा मिळायचा नाही. अरे म्हणून घे 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 हरिनाम घे आणि माया सारी सोडून दे. मना सज्जना भक्ती पंथीची जावे, श्री हरी पाहिजे स्वभावे. जनी निंद्या ते सर्व सोडून द्यावे, जरी वंद्य ते सर्व भावे करावे. मन हे देवाचरणी लावा, मन हा मोगरा अर्पून ईश्वरा. आणि पुनरपी जन्मा येणं नाही आणि जाणं नाही. आपल्या सद्गुरूंनी, ज्या सद्गुरूंनी आपण आज माळ घातल्या बरोबर, जे आज माळकरी येते, जे आज नामधारक आहेत त्यांना माहिती आपल्याला मरण नाहीये. म्हणून मरण हे या देहाला आहे, या देहाला मरण आहे. आत्मा हा अमर आहे. अमर आहा अमर आहा खरे की पहा खोटे हे न मना देह माझा. मग बरोजाकडे कैचा धाक सकळी कह्या फुले. देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे. तुम्हीच खरे आहात, तुम्हीच देव स्वरूप आहात याची जाणीव कधी होते? देव हा दिसतो का? वारा हा दिसतो का? सगळ्यांनी उत्तर द्या, मला तुमचा आवाज येत नाही. तुम्हाला भूक लागली वाटतं? वारा दिसतो का? वारा दिसत नाही. मग तो नाही का? वारा आहे ना. तिळातलं तेल दिसतं का तुमच्या इथं? लाकडातलं अग्नी, दुधातलं तूप दिसतं का? उसातली गोडी दिसते का? ती दिसत नाही, पण ती वाटून पाहिलं तर तिळातलं तेल आहे, गिरशण करून पाहिलं तर लाकडातला अग्नी आहे, मंथन करून पाहिलं तर दुधातलं तूप आहे, चाखून पाहिलं तर उसातली गोडी आहे. तशी जर का माणसाने सत्संगती करून पाहिली तर ती आत्ताच देव आहे याची जाणीव होते. विठ्ठल विठ्ठल. देवाला बघावं जर का असं वाटत असेल, देव हा दिसत नाही. परंतु तुकाराम महाराजांना, नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये देव दिसला.
देव त्यांच्या सोबत बोलत होता, देव त्यांच्या कीर्तनामध्ये, आता देव त्यांच्या कीर्तनामध्ये येऊन नाचत होता का? तेच देव स्वरूप कीर्तनात नाचत होते, तेच देव स्वरूप झाले होते. देव पहावया गेलो, तुकाराम महाराज म्हणतात, देव पहावया गेलो. अरे तिथं देवाची ओढ गेलो, मला देव नाही दिसला, मीच देव स्वरूप झालो. अशी जेव्हा आपली अवस्था होते, जेव्हा त्या जीवाला सुख वाटू लागतं. आज जेवढे पण इथं नामधारक बसले, त्या नामधारकांना जेव्हा सुख वाटू लागतं, जेव्हा त्यांना ती अवस्था प्राप्त होते, तेव्हा त्यांना सुख वाटतं. म्हणून माझे संत इथं प्रमाण सांगतात, ब्रह्मानंदी लागरी गाईची वासरे म्हशीला बांधली, म्हशीची वासरे गाईला सोडली, बैलांची धार कशी काढू रे, बैलांची धार कशी काढू रे, मन मोहिले रे मन मोहिले. आओ त्यांनी देवाला भाव दिला, देव हा भावाचा केलाय. भाव का भूका हूं मैं बस, अरे भाव ही एक सार है, भाव से मुझे भजे जो से बेड़ा पार है. भाव भी न कुछ भी दे तो मैं कभी लेता नहीं,
देवाला हा भाव द्या. देव हा तुमचाच आहे, तुम्हीच देव स्वरूप आहात याची जाणीव होते. विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज तिसऱ्या चरणामध्ये प्रतिपादन करतात. हित ते करावे देवाला भाव द्या. देव हे तुम्हीच आहात याची तुम्हाला जाणीव होते. देव हा तुम्हीच आहात याची जाणीव कधी होते? जोपर्यंत आपण देवाला भाव देत नाही. भाव हा दिलाच पाहिजे. जोपर्यंत भाव तुम्ही समर्पित करत नाही तोपर्यंत देव हा तुमचा होऊ शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुमचं यात हित आहे. आणि हित बघा संत सांगतात त्यात आपलं हित आहे. आपले आई वडील जे लेकरू असतं, लेकरला काय म्हणते आई, काय म्हणते, अरे उन्हात मरू नको सावलीत मर. याचा अर्थ असा होतो का मर नाही, पण तिला ती कळवळ असतो, तिला जिव्हाळा असतो. म्हणून ती आपल्याला म्हणत असते अरे बाळा तुझं त्यात हित आहे, तू ते कर. त्यात हित नाही ते करू नको. तसं तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत की बाबा रे तुझं ह्यातच हित आहे, तू हे कर. हा जन्म एकदाच भेटतो, पुन्हा भेटत नाही. लक्ष देऊन ऐका, पुन्हा भेटत नाही. पुन्हा भेटतच नाही, भेटूच शकत नाही. या जन्मामध्ये सार्थक करता येऊ शकतं. बुद्धी नावाचा एलिमेंट फक्त याच योनीमध्ये दिला, इतर योनियांच्या ठाई अरे हा विचारच नाही. म्हणून याच देही गडे देवाचे भजन, देवाचं भजन याच योनीमध्ये. म्हणून विचार करा. बघा आतापर्यंत इथं मी जे काही बोलले, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरु सच्चिदानंद अमृती दादा व सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने बोलले. तसंच आज आपला कार्यक्रम हरिभक्त पारायण विठ्ठल श्रीपती कदम यांचा प्रथम पुण्यस्मरण आणि त्या निमित्ताने इथं तुम्ही आपण जमलो. बाप हा असा असतो की त्याला तो दाखवत नाही त्याला किती माया आहे, त्याला किती प्रेम आहे हे तो दाखवत नाही. परंतु बापाला प्रेम हे सगळ्यांनाच असतं. बाप हा सगळ्यांवरच प्रेम करत असतो. फक्त बापाचं प्रेम हे दिसत नाही, आईचं प्रेम हे दिसत असतं. एवढंच त्याच्यातलं डिफरन्स आहे. म्हणून बाप आहे तोपर्यंत बापाची सेवा करा. आपले वडील जे सांगतात ते ऐका. आपले आई वडील आहेत तोपर्यंत त्यांना वजा, त्यांना जपा. आणि ते गेल्यावर त्यांचं काय करता? गेल्यावर काहीच राहत नाही. म्हणून आहे तोपर्यंत त्यांना सांभाळा, आहे तोपर्यंत त्यांचं ऐका. त्यातच तुमचं हित आहे. तेच तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, बाबा तुमचं हा देह भेटलाय त्याच्यात तुम्ही हित करून घ्या, साधून घ्या काहीतरी. नुसतं जन्माला यायचं, खायचं प्यायचं, आईश करायची, मजा करायचं, झोपायचं, झालं दिवस खपला, उद्या आला मेला, झालं तुमचं आयुष्य असंच चाललंय. अरे बालपण घेण्यात गेले, तरुणपण विषयात गेले, म्हातारीपणी तुझ्या अंगीवरला चढ, नेत्रगटी दाट किळकिळ नाही गेली हरिनामाची जोड. अरे अजून तरी सावध मुळा, तुझे आपले तुला पारखे नेती, स्मशानी मी नेऊन तुझ्या तोंडात घालती माती. अरे स्मशानी मी नेऊन तुझा नावाचा शिंतळा घेती. तरी आपल्याला कळत आलं कसं आहे, इथून ऐकायचं, इथून सोडून द्यायचं. असं आहे आपलं. प्रत्येकाच्या कीर्तनात जातो, परंतु इथून ऐकतो, इथून सोडून देतो. आपण काही घेतच नाही. आपण आज ज्याच्या गळ्यात माळ आहे, त्याच्या गळ्यात माळ नाही. पवित्र अशी गळ्यात तुळशीची माळ घाला. जाणते अशी सद्गुरु करून घ्या. जाणते अशी सद्गुरु करून घेतल्यावरती ते नाम देतील, ते नाम जपा. ते नाम जपल्यावर देव तुम्हीच आहात याची तुम्हाला जाणीव होते. बघा आजचा आपला कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाचे सौजन्य आपले
हरिभक्त पारायण नीताताई व त्यांचे बाबा आपले कदम बाबा असतील, त्यांनी मला ही सेवा दिली म्हणून मी त्यांची मनापासून आभारी आहे. माईबाप एवढं आम्ही मुंबईला आणि आई म्हणत होत्या तुम्ही या, मी प्रवास करून इथवर आलो आणि सद्गुरुनाथांच्या कृपेने ही सेवा झाली. ती त्यांच्याच कृपाशीर्वादाने झाली, त्यांच्याच कृपेने मी एवढं बोलले. ते जर माझ्या जीवनामध्ये नसते तर मी आज इथं उभं राहिली नसते. म्हणून लाडकी लेक मी संतांची आणि मजवरी कृपा होतांची. आज आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व साथकरी, आपले दोन्ही हे दादा